नमस्कार, मी सीमा. आनंदी जीवन या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते. तर आजचा हा व्हिडिओ आहे की आपली जी आजी असते तर त्या आजीच्या वयाच्या म्हणजे आजीचं ब्लाऊज कसं कटिंग करायचं. कारण आपलं कसं असतं की नेक असतात ते म्हणजे मागचा गळा, पुढचा गळा. पुढचा गळा आपला थोडासा खाली असतो किंवा मागचा गळा पण आपण डीप वगैरे ठेवतो. तर मग त्याचं कटिंग वेगळं असतं आणि जे आपल्या आजीचं जे ब्लाऊज असतं तर ते पण त्यांचं कसं असतं गळे पॅक असतात म्हणजे वरती पण गळा असतो, बॅक साईडनी पण वरती असतो आणि फ्रंट साईडनी पण जास्त खाली नसतो त्यांचा. आणि स्लीव्ज अशा लाँग वगैरे असतात म्हणजे एकदम लाँग पण नाही, असं इथपर्यंत वगैरे असतात. तर स्लीव्हचा एवढा विषय येत नाही म्हणा. पण बॅक नेक आपलं जर समजा त्यांचं शोल्डर्स वगैरे मेजरमेंट थोडंसं जरी चुकलं तरी त्यांच्या ब्लाऊजचं काय होतं, असं पुढे उतरतं. म्हणजे माझं पूर्वी व्हायचं तसं. म्हणून म्हटलं की ही जी माझ्याकडून जी चूक होतीये ती आपल्या मैत्रिणींकडून होणार नाही किंवा कोणाला तरी उपयोगी पडेलच बाबा, म्हणून म्हटलं की त्याच्याबद्दल थोडंसं सांगूया. आणि माझ्याकडून काय व्हायचं, पहिलं मी मेजरमेंट आहे ते शोल्डरचं माझ्याकडून कमी व्हायचं आणि मग जे माझ्या आजीचं ब्लाऊज आहे ते समोर असं पूर्ण समोरच्या साईडला यायचं आणि मग ते चांगलं दिसत नाही. तर मग त्याबद्दल थोडासा आजचा हा व्हिडिओ असणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. त्यासोबतच आपल्या आनंदी जीवन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब पण करा. पण त्याआधी मी एक आपली जे काय म्हणतात ते पायपिंग नाही, पायपिंग नाही, लेस मागवली होती. म्हणजे आपण जे नॉड नॉड लावतो ना, तर त्या नॉड मागवली होती. तर ती बघूया कशी आली आहे ती. तर मी काय ओपन केली नाही अजून. तर खरं तर दिसायला वगैरे छान आहे आणि क्वालिटी पण व्यवस्थित वाटतीये. ते काय होतंय, ह्या ज्या नॉड आपण घेतो तर त्या थोड्याशा अशा खूप हे कडक असल्या का त्या लगेच सुटतात आणि ते बांधलं का लगेच लूज लूज पडतं. तर मग म्हटलं हे बघूया कशी येते. ऍक्च्युली हे किती बंडल येतं, 1, 2, 9. तर मग हे एका बंडलमध्ये किती मी काय मोजली नाहीये. पण खरंच याची क्वालिटी छान आहे आणि असं जर घ्यायला गेलं तर हे 10 रुपये मीटर देतात. मी ही Meeshoवरून मागवली होती आणि क्वालिटी मला व्यवस्थित वाटते आणि याची जी गाठ आहे ना, तर ती गाठ पण व्यवस्थित बसेल. म्हणजे सुटणार नाही याची गाठ, असं लूज हे होत नाही लगेच. आपण काही हे असतात बघा नॉड, की लगेच त्याची गाठ वगैरे सुटते. तर ही मला 112 रुपयाच्या आसपास काहीतरी पडली वाटतं एवढी. तर खरंच परवडते पण आणि असं जर घ्यायला गेलं तर 10 रुपये मीटरनी देतात ते पाईपिंग आपल्या नॉडची पण. तर छान आहे, क्वालिटी पण मस्त आहे. बघा तुम्ही पण घेऊ शकता किंवा मग तुम्हाला जर ऑर्डर करायचं असेल तर मी लिंक देईनच. कमेंटमध्ये लिंक वगैरे तुम्ही टाईप करू शकता. तर चला मग आता व्हिडिओला सुरुवात करूया आणि ब्लाऊजवरून माप पण कसं घ्यायचं ते सुरुवातीला आपण बघूया. तर हे बघा, हे आहे माझ्याकडे एक आजींचं ब्लाऊज शिवायला आलेलं आहे आणि त्यांचं बघू शकता तुम्ही की हे जे नेक आहे त्यांचं ते बॅक साईडला किती वरती आहे आणि अजून वर घ्यायला सांगितले मला. हे हे नेक एवढं नेक असून पण अजून त्यांनी मला हे वरती घ्यायला सांगितले, म्हणे अजून थोडंसं वर घ्या. आणि ह्याच्या स्लीव्ज पण खूप म्हणजे लॉंग आहेत. आपण ज्या लॉंग स्लीव्ज करतो ना तशामध्येच आहे. आणि हे बघू शकता इथं त्यांचं ब्लाऊज नेक कदाचित उतरत असावं किंवा पुढे जात असावं. तर हे मला जे मापाला दिले ते अशा इथं टिपा मारलेल्या आहेत, पण इथं टिप मारून उपयोग होत नाही. इथे असा असा झोळ पडतो. हे इथं दिसत असेल कदाचित, ही अशी प्लेट पडते इथं. तर मग ते चांगलं दिसत नाही. ठीक आहे, त्यांचं पदर वगैरे झाकून असतो, मग ते काही त्यांना एवढं काही लक्षात येत नाही म्हणा. पण ते आपण पण थोडंसं व्यवस्थित केलं का. मग मी एक शिवून दिलं होतं त्यांना, ते आवडलं, ते व्यवस्थित बसलं. आणि याच्यापेक्षा त्यांनी मला आधी 1 इंच वरती सांगितलं होतं आणि अजून 1 इंच गळा वर घ्या म्हणे. तेवढा खाली नको. त्या आजींना आवडलं नसेल कदाचित, अजून वर पाहिजे. म्हणजे त्यांना पूर्वीच्या बायकांना कसं असं पॅक पॅक असेल, अंग उघडं नको वाटतं. तर ते तशा पद्धतीनेच आहे आणि याला बटन आहे. तर मी याचं आज कटिंग दाखवणार आहे की कसं हे कटिंग करायचं आहे या ब्लाऊजचं. तर बघू शकता आणि ह्याचं माप वगैरे कसे घ्यायचे ब्लाऊजवरून ते पण दाखवते. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. तर हे ब्लाऊजवरून माप कसं घ्यायचं, तर सुरुवातीला कधी पण माप घेताना ना ब्लाऊज उलटं करायचं. सरळ सुलट ब्लाऊजवरून कधीच माप घ्यायचं नाही, कारण त्याच्यावरून माप चुकू शकतं आणि ब्लाऊजची उंची कमी पडू शकते. तर सर्वप्रथम सुरुवातीला काय करायचंय की आपण ब्लाऊजची उंची घ्यायची. तर मग ब्लाऊजची उंची घेताना आता बघा यांनी इथं टिपा मारलेल्या आहेत. ही पहिली टिप आहे, मग कदाचित शोल्डर उतरत असेल म्हणून हे अजून ऍडजस्ट करून दिलेलं आहे. तर आपण याच्यावरून माप न घेता हे जी टिप आहे याच्यावरून माप घेऊया.
आणि बघूया किती उंची येते ब्लाऊजची ती. तर 14 उंची येते. तर मग आपल्याला याच्यामध्ये 1 इंच मार्जिन ऍड करायचं आहे आणि 1 इंच मार्जिन ऍड करून आपण याच्यावरती मार्किंग करणार आहोत. आणि कधी पण ब्लाऊज कटिंग करताना ना हा जो अखंड भाग असतो ना तर तो आपल्याकडे ठेवायचा आणि जो खुला भाग असतो ना ते समोरच्या साईडला ठेवायचा. आणि सुरुवातीला बॅक साईडचं मेजरमेंट घेऊया आपण. तर हे बघू शकता 1 इंच वाढवून मी 15 इंचावरती घेतेय. मी पेन किंवा पेन्सिलने शक्यतो मार्किंग करते, कारण काय होतं याच्यात लाईन ॲक्युरेट येतात आणि त्याच्यावरून कट होतं, मेजरमेंट चुकत नाही अजिबात. पेन्सिलने आणि कसं एवढं काही हे होत नाही, दिसून वगैरे येत नाही पेन्सिलने जरी केलं तरी. आता याच्यात आपण शोल्डर घेणार आहोत. तर शोल्डरचं काय करायचं आहे, कारण त्यांना अजून नेक आहे तो वरती पाहिजे आहे. नेक आहे ना तर तो वरती पाहिजे. तर मग ह्यांचं नॉर्मली मागच्या वेळेस मी हे केलं होतं तर तो 3 म्हणजे ना हे जे गळ्याचं डिस्टन्स आहे ना तर ते 3 वरती ठेवलं होतं. म्हणजे 3 आणि 3 6 शोल्डर ठेवलं होतं. तर त्यांना अजून नेक वरती पाहिजे. तर मग आपण आता 6.5 शोल्डर करूया त्यांचं. 6.5 शोल्डरनी ना गळा एकदम व्यवस्थित बसेल त्यांना. आणि हे जे गळ्याचं जे डिस्टन्स आहे तर ती 3.5 करूया आणि शोल्डर आपलं नॉर्मली रेग्युलर 3. आता मोजून पाहूया ब्लाऊजचं पहिलं त्यांचं 3च आहे का, कारण यांना आपण शोल्डर पट्टी जरी छोटी केली तरी ते आपल्याला काही वाटत नाही, पण ते आजींना आवडत नसतं. 2.5 आहे म्हणजे शिवून 3ची 2.5 पर्यंत होते. आणि आता बघू शकता आता जे गळ्यात मेजरमेंट जे आहे तर हे त्यांची जी ही बॅक पट्टी जी आहे तर ही पट्टी त्यांना अजून वाढवायची आहे. म्हणजे हे साधारण 7 आहे तरी त्यांना अजून 2 इंच म्हणजे 9 पर्यंत ठेवायचे आहे. मग त्यांचा गळा 9 आणि आपल्याला शिलाई मार्जिन सहित इथं आपण करणार आहोत तर 10 ठेवतीये मी. म्हणजे बघू शकता ह्याचं किती येते, 5 वरती गळा येत आहे. आणि आहे एवढंच ठेवायचं आहे. खालच्या साईडला पण 3.5च. आणि हे आपण असा चौकोन आखून घ्यायचा आहे आणि याला गोलाकार द्यायचा. असं पण गोलाकार देऊ शकतो आपण किंवा फ्रेंच कर्वनी पण गोलाकार देऊ शकतो. तर हे बघू शकता याला फ्रेंच कर्व म्हणतात. तर याने पण गोलाकार देऊ शकतो. म्हणजे हे असं जर ठेवलं ना तर आता हे गळा थोडासा छोटा असल्यामुळे कदाचित बसत नाहीये इथे. हे बघा हे असं करून आपण इथून इथल्या इथं गोलाकार करू शकतो. आणि आता आपण याचा मोंढा टाकणार आहोत. थोडं आपण शोल्डर घेतले ना तेवढाच मोंढा पण टाकायचा आहे. मोंढा जे आहे आर्म होल, सर्वात सोपं आर्म होल. तर 6.5 आपण घेतलं होतं शोल्डर, तर मोंढा पण आपण 6.5 टाकणार आहे. आता छातीचा भाग टाकायचा आहे इथं, जे काय असेल ते. तर मी दाखवते मोजून कसं मोजायचा छातीचा भाग ते. तर हे बघू शकता हे छातीचा भाग मोजताना ना समोरच्या साईडने मोजायचा, बॅक साईडने कळत नाही कसं मोजायचं ते. आता जर तुम्ही याच्या ही आहे याची बटन पट्टी, तर बटन पट्टी सहित मोजत असाल, कारण जर समजा ब्लाऊजला हुक असेल तर हुक पट्टी सोडून जी अडकवायची असती पट्टी ती सोडून मोजायचं. आणि आता हे आपण याच्या सहित मोजूया, बटन आहेत त्यामुळे. हे बघा याच्या सहित हे 10 इंच आहे. तसं करून हे 40 इंच होते. तर आपण हे 10 इंच इथं टाकूया आणि मार्जिन 1.5 इंच ऍड करूया. बस होते 1.5 इंच. आणि आजींचं कसं आता ते वय झालेले त्यामुळे त्यांची काही तब्येत वगैरे वाढत नसते. आपले कसं मध्ये आधीच खालीवरी चालू असतं, तसं त्यांचं काही नसतं. आणि आपण जो आकार देणार आहोत ते 1.5 इंचावरती देणार आहोत. तर आता आकार परफेक्ट येण्यासाठी काय करायचं आहे की जे हे इथं आपण 6.5 घेतलं ना तर याच्या निम्म करायचं, हे 3.25 आणि इथून आपण इथं फिटिंगचं माप बसतंय ते फिटिंग पासून म्हणजे इथून इतक्यातच आपल्याला ना आहे ना तो गोल आकार द्यायचा आहे. इथून एवढ्यातच हाताने देऊ शकता. हाताने जर तुम्हाला परफेक्ट जमत असेल तर हाताने द्या, किंवा हा फ्रेंच कर्व आहे ना तो इथं पण आपण यूज करू शकतो अशा पद्धतीनं. हे फक्त याचे पॉइंट्स जे आहेत ना तर ते ऍडजस्ट एकमेकांना हे करायचे आणि आपण आकार द्यायचा आहे. फ्रेंच कर्वनी कसं जास्त गोल आणि चांगला आकार येतो, बघू शकता. तर आता आपण खाली आपलं जे पोटाच्या तिथं वेस्ट तर तिथलं माप घेणार आहोत. आपण हे मोजताना ना
पूर्ण ब्लाऊज मोजायचं आहे, कारण थोडंस एकच मोजायचं नाहीये, पूर्ण जे काही असेल ते मोजायचं. 33 येत आहे खालचा भाग जो आहे तो 33 येत आहे. तर 33चा चौथा भाग घ्यायचा आहे आपल्याला. तर 33चा चौथा भाग घ्यायचा आहे. तर 33चा चौथा भाग कसा काढायचा, तर 33च्या पहिले निम्म करायचं ते 16.5 आणि 16.5च्या परत निम्म करायचं. तुम्हाला जर खूप कन्फ्युजन होत असेल तर तुम्ही जर समजा आता हे डायरेक्ट ब्लाऊज पीस आहे, पण अस्तर असतं ना, तर अस्तरवरती लिहून घ्यायचं काय आपल्याला जे मेजरमेंट करायचं ते, आणि मग त्याच्यानुसार पटापट होतात. तर इथं 8.25 येत आहे. तर 8.25 मध्ये बॅक साईडचे जे टक्स असतात, तर त्या टक्ससाठी 1 इंच ऍड करायचं आहे. तर हे 8.25 आणि हे 9.25 1 इंच ऍड करून, आणि आपल्याला प्लस याच्यामध्ये मार्जिन ऍड करायचं आहे. शिलाई मार्जिन जे आपण सोडतो ना, तर ते 1.5 इंच. तर साधारण पूर्ण हे किती आहे, तर हे 11:15 पर्यंत आपलं हे मेजरमेंट आलेलं आहे. अशा पद्धतीनं. आणि आता हे पूर्ण कट करून घ्यायचं. तर आता आपण हे बॅक साईड आपण कट केलेली आहे. हा ब्लाऊज आहे तो 4 टक्सचा ब्लाऊज आहे. तर डायरेक्ट ना याच्यावरतीच टाकायचं आहे, कपड्यावरती, जे ब्लाऊज पीस आहे त्याच्यावरतीच. म्हणजे नॉर्मली दरवेळेला काय होतं, बऱ्याच जणींना सवय असते की पेपर कटिंग करायची आणि मग ते कट करायचं. तर मी याच्यावर डायरेक्ट कसं कट करायचं हे दाखवते तुम्हाला. डायरेक्ट कटिंग करायचं आहे याच्यावरती. तर आता बघा हे कसं बसतंय हे याच्यानुसार ऍडजस्ट करून घ्यायचं आहे. कारण आपल्याला म्हणजे ब्लाऊज पीस पण पुरला पाहिजे. याच्या स्लीव्ज पण मोठ्या आहेत आणि स्लीव्जचं पण व्यवस्थित मेजरमेंट बसलं पाहिजे. 1 मीटर आहे हा ब्लाऊज पीस, कमी नाही पडला पाहिजे, कारण स्लीव्ज लॉंग आहेत त्यामुळे. तर खरं तर इथं अजून थोडंसं म्हणजे 1.25 इंचापर्यंत, पाऊण इंच आपण इथं वाढवतो. तर इथं थोडंसं कमी पडते. तर बघू आपण कशी ऍडजस्टमेंट होती याच्यावरती. तर पहिले आपण ना स्लीव्ज काढून घेऊ, म्हणजे स्लीव्ज एकदा निघल्या व्यवस्थित का मग ब्लाऊज पीस समोरच्या भागाला थोडंसं ऍडजस्ट करता येऊ शकतं. स्लीव्जला परत जॉईंट द्या, मग ते चांगलं नाही दिसत. आणि एक तर हे अस्तरचं नाहीये, पूर्ण ब्लाऊज पीसच आहे. तर मग आता स्लीव्जचं मेजरमेंट करून टाकून ना मी इथं स्लीव्ज कट करून घेते. तर मी याच्यावर स्लीव्जचे माप टाकून घेतलेले आहेत. काय होतं, हे ज्यावेळेस डायरेक्ट ब्लाऊज पीस असतो त्यावेळेस आपण खालून फोल्ड करतो हातशिलाईसाठी. तर हे 1 इंचाचं मार्जिन सोडलेलं आहे आणि त्याच्यानुसार उंची टाकलेली आहे. 10 ब्लाऊजची उंची आहे. तर मग मला शिवून 10 ठेवायची, तर मी इथं 10.5 घेतलंय, कारण वरती अर्धा इंच शिवण्यात जाईल आणि खाली 1 इंच मार्जिन सोडल्यामुळं 10.5 ठेवलेलं आहे. आणि जे आहे ते कटिंग करून घेतलेलं आहे. इथून तुम्ही जर फोल्ड करून घेतलं तरी पण चालतं, पण हे फोल्ड होत राहत नाहीये, असं निघून जाते. त्यामुळं मी हे 1 इंचावरती मार्जिन टाकलं फोल्ड करण्यासाठी आणि हे कट करून घेते. तर हे असं आता ब्लाऊज पीस उरलेलं आहे. तर मग मी पहिले इकडं टाकलं होतं, तर तिथं बसत नाहीये, आपल्याला कमी पडते. मग आता कसं स्लीव्ज काढून घेतल्या का, आता हा जो उरलाय त्याच्यामध्ये आपल्याला फ्रंट भाग काढायचा आहे. तर मग आता जसं पाहिजे तसं तुम्ही ऍडजस्ट करू शकता, कुठे बसेल ते त्यानुसार. आणि कुठं म्हणजे व्यवस्थित बसेल, आपल्याला जॉईंट वगैरे लागणार नाही, या हिशोबाने आपण आता हे कटिंग करून घ्यायचं आहे. तर बघा आता मी हा बॅक आहे, इथं बसत होता असा, तर मग मी टाकून घेतला. आता ह्याला ना पूर्ण असं आखून घ्यायचा, आपण जो बॅक आहे तो पूर्ण आखून घ्यायचा. तर बघू शकता मी हे बॅग पूर्ण आखून घेतलेला आहे. तर आता याचं आपल्याला काय करायचं आहे, पहिले जो गळा आहे समोरचा, तर तो ब्लाऊज वरून मोजून घ्यायचा आहे. तर आता गळा पण हा इथं ऍडजस्ट केलेला असल्यामुळे आपल्याला हे 1 इंच ना कमीच करावा लागणार आहे, जो आहे त्याच्या. इथून मोजू म्हणजे ना आपल्या मापात व्यवस्थित येईल. तर हे 5 इंच आहे. तर शिवून 5 इंच पाहिजे, तर आपण हा 5च इंच ठेवू. 5 इंच व्यवस्थित बसतो. जर 4 4.5 ठेवला तर मला वाटते खूपच कमी होईल. पण ठीक आहे, समोरच्या गळ्याचं काही बोललं नाहीत. मागच्या वेळेस जो ठेवला होता तर तो 5च इंच ठेवलेला होता. पद्धतीनं हे गळ्याचं मेजरमेंट आपण घ्यायचं आहे. आणि इथं समोरच्या बाजूला आपण जे अर्धा इंचावरती आतल्या साईडला अजून मार्किंग करतो, कट करतो, म्हणजे हा झोळ पडत नाही. आणि आता आपल्याला खाली हे माप देऊन आखून म्हणजे काढायचं आहे समोरचा भाग. तर इथं ना क्रॉसपट्टीचं जे माप आहे तर ते टाकायचं आहे. क्रॉसपट्टीचं 3.5, 3 आणि 2.5 हे माझं फिक्स असतं. मी असंच फिक्स हेच माप टाकते प्रत्येक क्रॉसपट्टीला, आणि या पद्धतीनं लाईन ओढून घेते. तर आता आपल्याला हे 4 टक्स ब्लाऊज असल्यामुळे इकडे ना आपण 1.5 इंच वाढवणार आहात. इथे 1.5 इंच वाढवते मी.
आणि इथे पाऊण इंच जे टक्स आपल्याला द्यायचे आहेत त्या टक्ससाठी. आता जे टक्स द्यायचे आहेत त्याच्यासाठी आपल्याला इथून खाली 1 इंच वाढवायचं आहे. इथे आपल्याला टक्स अर्धा इंचचं द्यायचं आहे आणि इथे पण 1 इंच आणि इथे पण वाढवायचं आहे, कारण इथे पण आपल्याला टक्स टाकायचा आहे, पण इथे 1 इंच नाही, पाऊण इंचच वाढवायचं आहे. हे जोडून घ्यायचं. आणि जे टक्स पॉइंट आहे तर ते टाकूयात आपण 4 आणि 1.5 आणि इथून सेंटर 3. तर हे इथून आकार देताना थोडासा गोल आला पाहिजे. गोल आकारामध्ये हे कट करायचं खालच्या साईडनी. आणि जे हे टक्स आहेत तर ते आता मी शिवतानाच हे करेन, पण शक्यतो इथून खाली 2.5 वरती असतो खालचा टक्स आणि हे इथून पण 3 असतो आणि मग इकडनं पण 3 आणि इकडनं 4.5 ते 5 पर्यंत आपण हा टक्स घेऊ शकतो. तर ते शिवतानाच मार्किंग करेन, कारण आता याच्यावर मार्किंग नाही करणार आहे. तर आता हे कट करून घेते. हे पूर्ण कट करून घेतले. तर जे मी इथं मार्किंग केली होती त्याच्यावरती छोटे छोटे जे कट आहेत ना तर ते मारून घ्यायचे, म्हणजे परत हे माप टाकायची गरज नाही पडणार. कट मारून घेतले का डायरेक्ट इथं टक्स, फक्त वरचं माप घेतलं की टक्स टाकता येतो. तर हे इथं पण तुम्ही हे करून घेऊ शकता, पण मी शिवतानाच टाकते, मला ते सोपं पडतं. तर आता क्रॉस पट्टी कट करून घेऊया. तर आता क्रॉस पट्टी आपण इथं आकार आपल्याला दिला होता आपण असं गोलाकार, तर इथंच क्रॉस पट्टीचं पण माप टाकूया, म्हणजे आपल्याला परत ते आकार द्यायची गरज पडत नाही. काही काही गोष्टी असं कसं तिथल्या तिथंच केल्या का त्या बऱ्या पडतात, पटकन होतं ते. आपण इथं खाली 1 इंच हे केलं होतं, त्यामुळे आपण ह्या लाईनला पण खाली 1 इंच वाढवू शकतो आणि त्याच्यामध्ये आपण क्रॉसपट्टी काढू शकतो, म्हणजे जास्त वेळ पण वाचतो आणि पटकन पण होतं आपलं कटिंग. कधी कधी असं होतं ना की ब्लाऊज शिवण्यापेक्षा ना कटिंगलाच खूप टाइम जातो, कारण गळ्याचं मेजरमेंट कसं टाकावं, गळा कसा करावा, डिझाईन कसं करावं, ते त्याचाच विचार करण्यात आणि ह्याच्यातच वेळ जातो. आता बघा इथं सरळ निघाली, तर मग आपण ही सरळ जी पट्टी आहे ती बॅकला पण यूज करू शकतो, बॅक साईडला लावायला पण, म्हणजे आपल्याला परत कट करत बसायची गरज पडत नाही. झालं, ही पण सरळ पट्टी निघली आणि हे पण आपली क्रॉस पट्टी पण निघली. पण आता आपल्याला क्रॉस पट्टी डबल काढावी लागेल, कारण हे अस्तरचं ब्लाऊज नाहीये, डायरेक्ट ब्लाऊज पीस आहे. तर आपण याच्यामध्ये डबल क्रॉस पट्टी काढू शकतो. इथं कपडा शिल्लक आहे. तर हे अशा पद्धतीने माझं पूर्ण ब्लाऊज कट करून झालेलं आहे. तर सर्वात महत्त्वाची टीप ही सांगते की ब्लाऊज कटिंग केल्यानंतरची किती पण हे असू द्या, म्हणजे छोटीतली छोटी जरी अशी चिंदी जरी उरली ना तरी ती टाकून द्यायची नाही, जोपर्यंत ब्लाऊज शिवून होत नाही. शिवून कस्टमरच्या अंगामध्ये परफेक्ट बसत नाही ना तोपर्यंत अशी कधीच एक छोटा पण कपडा टाकून द्यायचा नाही. जे की असं वाटतं आपल्याला कुठेतरी यूज होईल तर तो कपडा असा ठेवून द्यायचा, अजिबात टाकून नाही द्यायचा, कारण काय कधी लागेल किंवा काय होईल सांगता येत नाही. तर अशा पद्धतीनं हे ब्लाऊज मी कट केला आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला जर अजून कुठली कटिंग हवी असेल किंवा पाहिजे असेल तर नक्की कमेंट करून सांगा. तर त्यावरती व्हिडिओ करेन आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करायला विसरू नका. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. लवकरच भेटू पुढील व्हिडिओमध्ये.